पहिली बातमी अर्थातच महापालिकेच्या महाआखाड्यातून। अंबरनाथ नगर परिषदेमध्ये भाजपनं मास्टर स्ट्रोक लगावलेला आहे। अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला शह देण्यासाठी काँग्रेसच्या 11 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतला। यामुळे काँग्रेसला मात्र खिंडार पडलेला आहे। दरम्यान ठाकरे ब्रँडची चर्चा असताना कोणीही ब्रँड सांगितला तर त्याचा बँड बाजू असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय। तर दुसरीकडे मात्र मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। दरम्यान ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीमध्ये त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। विशेष म्हणजे मुंबई तोडण्याचा डाव असल्याचं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर टीका केली आणि त्यांच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय। तर पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप संघर्ष तीव्र होत चाललेला आहे। त्यामध्ये अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंवर टीका केली आहे, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे। या सर्व घडामोडी आपल्याला या बुलेटिनमध्ये सविस्तर रूपाने बघायच्या आहेत। सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे निवडणुकीतील प्रचाराची। उमेदवार हे करोडपती असल्याचं पाहायला मिळतंय। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि या शहराची महानगरपालिका ही देशातील सर्वाधिक मोठं बजेट असणारी महापालिका आहे। बीएमसीचा अर्थसंकल्प हा गोव्यासारख्या राज्याच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठा असतो। त्यामुळे मुंबईवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे आणि त्यामुळे पक्षनिष्ठेऐवजी विजयाची खात्री असणाऱ्यांना उमेदवारी देण्याकडे राजकीय पक्षांचा कल आहे। नुकताच मुंबई महापालिकेतील उमेदवारांनी दाखल केलेली प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आली आहेत आणि यामध्ये विविध पक्षातील उमेदवारांची संपत्ती आणि गेल्या 9 वर्षात त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली कोट्यावधींची वाढ ही आकडेवारी पाहून सर्वसामान्य मुंबईकरांचे डोळे विस्फारून जातील। यामध्ये अनेक माजी नगरसेवक आणि माजी महापौरांचा सुद्धा समावेश आहे। तर मुंबईमधील कोणत्या उमेदवाराची किती संपत्ती आहे त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईचे जे नगरसेवक निवडून येणार आहेत मुंबईकर मतदार त्यांचे हे उमेदवार आहेत, त्यांच्यासमोर यांचं ऑप्शन आहे। याच्यामध्ये सगळ्यात जास्त संपत्ती आहे समाधान सरवणकर यांची, शिवसेनेचे ते उमेदवार आहेत। संपत्ती 46.59 कोटी इतकी आहे। 2017 मध्ये त्यांची संपत्ती 9.43 कोटी होती आणि 9 वर्षांमध्ये किती वाढ झाली ते आपण बघितलेलं आहे। तर दुसरे म्हणजे श्रद्धा जाधव या शिवसेना युबीटीच्या उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती आहे 46 कोटी। 2017 मध्ये त्यांची जी संपत्ती आहे ती 44 कोटी होती आणि त्यामध्ये 2 कोटींची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर हे कोट्याधीश उमेदवार आपण बघतोय जे नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्यामध्ये पुढचं नाव आहे विशाखा राऊत यांची एकूण संपत्ती सध्या आहे 21.83 कोटी आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 14.37 कोटी, म्हणजे 9 वर्षांमध्ये 7 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे। आणि त्यानंतर यामिनी जाधव यांचा क्रमांक येतो, एकूण संपत्ती त्यांची 14.57 कोटी आहे। तर 2024 ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती आणि त्यावेळेला 10.10 कोटी इतकी त्यांची संपत्ती होती आणि या वर्षभराच्या कालावधीमध्ये त्यांची संपत्ती 4 कोटींनी वाढलेली आहे। पुढची नील सोमय्या यांची संपत्ती आपण बघतोय, भाजपचे ते उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती आहे 9 कोटी आणि 2017 मध्ये म्हणजे 9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती होती 1.99 कोटी, म्हणजे या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 7 कोटींची वाढ झालेली आहे। त्याच्यानंतर तेजस्वी घोसाळकर ज्या शिवसेना युबीटीमध्ये होत्या, नुकताच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि उमेदवारी मिळवलेली आहे। त्यांची सध्याची एकूण संपत्ती आहे 5 कोटी। तर 9 वर्षांपूर्वी त्यांची संपत्ती होती 25 लाख रुपये आणि या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये जवळपास 5.5 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झाली आहे। आणि याही उमेदवार आहेत मुंबईकरांसमोर एक ऑप्शन आहे नगरसेवक म्हणून निवडून देण्यासाठी। त्याच्यानंतर किशोरी पेडणेकर माजी महापौर शिवसेना युबीटीचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती सध्या आहे 5.26 कोटी। 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 1.61 कोटी, म्हणजे या 9 वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांच्या संपत्तीमध्ये 3.65 कोटींची वाढ झालेली आहे। त्याही मुंबईकर मतदारांसमोर एक नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत। त्याच्यानंतर रवी राजा भाजपचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती आहे 10.12 कोटी आणि 2017 मध्ये त्यांची संपत्ती होती 5.12 कोटी, म्हणजेच 9 वर्षांच्या कालावधीमध्ये 5 कोटींनी त्यांची ही जी संपत्ती आहे ती वाढलेली आहे। आणि टक्केवारी बघितली तर जवळपास 100% संपत्ती त्यांची वाढल्याचं पाहायला मिळतंय। तर हे कोट्याधीश उमेदवार मुंबईकरांसमोर आहेत, नगरसेवक म्हणून एक ऑप्शन आहे, ते निवडून देऊ शकतात। त्याच्यानंतर मिलिंद वैद्य यांचा नंबर येतो, शिवसेनेचे ते उमेदवार आहेत युबीटीचे।
एकूण संपत्ती आहे 13.39 कोटी आणि 2017ची त्यांची संपत्ती आपण बघितली तर 2.14 कोटी इतकी होती आणि 9 वर्षांमध्ये जवळपास 11.25 कोटींची वाढ त्यांच्या संपत्तीमध्ये झालेली आहे। त्यानंतर पुढचे उमेदवार आहे शिवसेना युबीटीचे शैलेश फणसे यांची एकूण संपत्ती ही 25 कोटी इतकी आहे आणि तेही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत नगरसेवक पदासाठी। त्यानंतर दीप्ती वायकर ज्या भाजपच्या उमेदवार आहेत आणि त्यांची एकूण संपत्ती 22.01 कोटी इतकी आहे, त्याही नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। मुंबईकर बघा, तुमचे जे उमेदवार आहेत नगरसेवक म्हणून निवडून येण्यासाठी रिंगणामध्ये त्यांची ही संपत्ती कोट्यावधींची। यशवंत किल्लेदार मनसेचे उमेदवार, त्यांची एकूण संपत्ती 7.05 कोटी इतकी आहे। तर हे सर्व उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत जे कोट्याधीश आहेत। आज जे काही ॲफिडेव्हिट असतं ह्या वाईट इन्कम असतं। हे काय काही लोक आपण बघितलं असाल इथे करोडोंच्या गाड्या वापरतात, पण त्यांच्या ॲफिडेव्हिटमध्ये आपण बघितलं की एकही गाडी नसते। जे आहे ते सत्य जे आहे ते आहे। आज आपण GST भरतो, टॅक्स भरतो, आपण मेहनत करतो, आपण काम करतो, माझे व्यवसाय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीतनं बघा राजकारणात आलं म्हणजे फक्त काही खंडणी घेऊन की आजकालचं जे काही की राजकारणात येऊन पैसे कमवावे असं नाही। आम्ही ऑलरेडी माझी 2017ला देखील माझे ॲसेट्स तेवढेच होते आणि आत्ता देखील आहे। 8 वर्षाचा कालावधी गेलेला। तर दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाकरे बंधूंना टोला लगावलेला आहे। कोणीही आमच्यासोबत ब्रँड म्हणून उभं राहिलं तरी आम्ही त्यांचा बँड वाजवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना दिलाय। ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची मुलाखत झाली। यावेळी बोलताना त्यांनी मुंबई, ठाण्यासह इतर महापालिकेतील लढतींसंदर्भात भाष्य केलं। मुंबईमध्ये विशेषतः शिंदेंची शिवसेना भाजप विरुद्ध ठाकरे बंधू यांच्यामध्ये मुख्य सामना रंगणार आहे। अशावेळी एकीकडे ठाकरे ब्रँडची चर्चा असतानाच मुख्यमंत्र्यांनी यावरून जोरदार टोला लगावलाय। तर सध्या राजकारण ब्रँडचं झालेलं आहे। मग आता आम्ही असं समजायचं का की फडणवीस शिंदे नावाचा एक नवीन ब्रँड तयार झालेला आहे? बघा, मी नेहमी सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एकच ब्रँड होता, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे। आता याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कोणी ब्रँड नाही। हा एवढं नक्की आहे की मी आणि शिंदेसाहेब आमची महायुती ही इतकी मजबूत आहे की आता कोणीही स्वतःला ब्रँड सांगून आमच्यासमोर उभे राहिले तरी त्याचा बँड वाजवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। त्यांनी ब्रँडची ब्रँडी पाहिली आहे थोडीशी बरं का त्यांच्या, पण ती शाकाहारी ब्रँडी आहे गुजरातची, त्याच्यामुळे त्यांना ती चढणार नाही। प्रश्न असा आहे की तुम्ही कोण ठरवणार? शिवसेना प्रमुखांनंतर आम्ही निवडणुका लढलेलो आहोत त्यांच्याच आशीर्वादात। त्या निवडणुका चांगल्या प्रकारे आम्ही जिंकलेलो आहोत। तुम्ही त्या सत्तेमध्ये पण सहभागी झालेला आहात आमच्याबरोबर महाशय। तर मुळात मला असं वाटतं ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे आणि विचार कधीही संपत नसतो, विचार हा चालू राहतो। तर मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव असल्याची टीका पुन्हा एकदा राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर केली आहे। ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत झाली। संजय राऊत आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे। यावेळी बोलताना राज आणि उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधलेला आहे। मात्र विशेष म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत अशी घणाघाती टीका राज ठाकरेंनी केली। त्यांच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलंय, पाहूया। जुनी जखम जी आहे ना, जुन्या ज्या गोष्टी आहेत ना की मुंबई महाराष्ट्रापासून स्वतंत्र करणं, वेगळी करणं, हे जे जुनं स्वप्न आहे ते कसं पूर्ण करता येईल याच्यासाठीची ही सगळी खटाटोप या लोकांचा चालू आहे। आणि मला असं वाटतं ते वातावरण जे संयुक्त महाराष्ट्राच्या वेळेला होतं की जी मुंबई वेगळी करणं किंवा स्वतंत्र करणं किंवा गुजरातने मागणं, तेच वातावरण मला असं वाटतं आज आहे। आणि आज अशी परिस्थिती आहे, केंद्रात ते आहेत ज्यांची इच्छा आहे, राज्यात ते आहेत आणि महानगरपालिकांमध्ये पण जर उद्या ते आले तर मला असं वाटतं आपण त्याच्यानंतर मराठी माणूस काहीच करू शकणार नाही। असत्य असत्य असत्य, जोवर सूर्य चंद्र तारे आहेत मुंबई महाराष्ट्रापासून वेगळा करण्याचा विषयच नाही। आणि विषय असेल तर यांच्या पक्ष अस्तित्वाचा आहे आणि याच पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी मांडल्या गेल्यामुळे आज आपण बघतो आहोत शुभा राऊळ ते संतोष धुरी असंख्य लोक, आता वीरेंद्र तांडेल काल यांना सोडून चालले। त्यांच्या बरोबरची लोक यांच्या या मतांवर
आणि यांनी मांडलेल्या विषयांवर बिलकुल विश्वास ठेवायला तयार नाहीत. मुंबईकरांचा तर विश्वास ठेवायचा प्रश्नच येत नाही. आज संकट महाराष्ट्रावरती आहे, मुंबईवरती आहे, महाराष्ट्रातल्या अनेक शहरांवरती आहे. आणि जे संकट आहे हे मराठी माणसाला समजलेलं आहे की काय प्रकारचं आहे आणि काय प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की ती एकच गोष्ट ही या एकत्र येण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आज हा आमच्या अस्तित्वाचा विषय नाही आहे, आज हा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या अस्तित्वाचा विषय आहे. संध्याकाळी रात्री सिनेमा बघायचे, घर परिवाराबरोबर फाफडा जिलेबी खायची, मित्रांबरोबर गप्पा मारायचा आणि मुंबईकरांशी काय लेनदेन आहे, मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे, मुंबईकरांसाठी कधी रस्त्यावर आलेत का? मुंबईकर जेव्हा पुरात अडकले त्यावेळेला कोणी बंगल्यावर तर कोणी 5 स्टार हॉटेलमध्ये होते. हे दोन भाऊ पुराच्या 26 जुलैच्या वेळेला मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? ह्या दोन भावापैकी कोण भाऊ 5 स्टारमध्ये होता, कोण भाऊ आपल्या बंगल्यावर त्या ठिकाणी होता? लोकांसाठी हे कधी झटलेलं नाही. एवढा सल्ला देईन की कृपया तुमचे स्क्रिप्ट रायटर जे आहेत ते त्या ठिकाणी बदला. वर्षानुवर्ष त्याच गोष्टी बोलायच्या, त्याच्यावरच मतं मागायचे. जे इश्यूज नाहीत या महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रापासून मुंबई कोण तोडू शकतं, कोणी तोडू शकत नाही, त्यांनाही माहिती आहे. पण विकासावर बोलता येत नाही, सांगण्यासारखं 25 वर्षात काही नाही, म्हणून अशा प्रकारचे मुद्दे ते मांडतायत. आणि म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा, म्हणजे माझा सल्ला ते ऐकतील असं नाही, फुकटचे सल्लेही देऊ नयेत, तरी सल्ला देतो, आपला स्क्रिप्ट रायटर बदला. राज ठाकरेंनी पण असं म्हटलं त्यामध्ये की मुंबई ही महाराष्ट्रापासून दूर. तर एकीकडे मुंबईवरून अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत, दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होतीये. या पिंपरी चिंचवडच्या राजकीय रणांगणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये सुरू असलेला कलगीतुरा थांबायचं नाव घेत नाहीये. अजित पवारांनी प्रचाराची राळ उडवताना पिंपरी चिंचवडमधील पुलाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आणि नाव न घेता महेश लांडगेंवर निशाणा साधला. पुणे नाशिक रस्त्यावर एक तिथं भोसरीला 70 लाख रुपयाचा शीतलबाग पादचारी अशा पद्धतीचा पूल केला गेला. तो पूल कुणी केला, काय केला, त्याच्या खोलात जा. नंतर त्या पुलाची किंमत 70 लाखाची 7 कोटी झाली, 7 कोटी. आणि तिथं अक्षरशः भ्रष्टाचार तिथं तर पचला आणि ती 70 लाखाचा 7 कोटी हा पॅटर्न झाला. आणि त्याच पटीतनं नंतर एकदा माणसाला चटक लागली, जसं बिबट्याला किंवा वाघाला रक्ताची चटक लागली की मग तो कुणालाही त्या ठिकाणी ठार मारायला मागं पुढं बघत नाही, तशा पद्धतीनं तिथं पहिलं ते एवढे पैसे मिळाल्यानंतर माणूस अक्षरशः बेभान होतो. तसं इथं ज्यांच्यावर कारभारी पद दिलेलं होतं ते बेभान झाले. तर पुण्यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये थेट लढत होतीये, त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आरोप प्रत्यारोप होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये गुंडांच्या घरात उमेदवारी देण्यावरून जुंपली आहे. निलेश घायबळला परदेशात पळून जायला कुणी मदत केली हे सर्वांना माहिती आहे, असा आरोप अजित पवारांनी केला होता. गुन्हेगारांना मी मदत केली हे सिद्ध केलं तर राजकारण सोडेन असं आव्हान मोहोळ यांनी अजितदादांना दिलंय. माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. अजितदादांनी त्यांनी एका व्यासपीठावरती माझी तयारी यायची, चला की त्यांनी हे सिद्ध करावं की कुठल्या गुन्हेगाराला मी विदेशात जायला मदत केली. त्यांनी सिद्ध केलं तर मी राजकारण सोडतो आज, आणि नाही केलं तर त्यांनी सोडायचं. तर दुसरीकडे माजी खासदार नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या. निमित्त आहे अमरावती महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचं. या निवडणुकीमध्ये नवनीत राणा या भाजपच्या स्टार प्रचारक आहेत.
पण असं असलं तरी त्या प्रचार मात्र आपले पती रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांचा करतायत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी नवनीत राणांना कानपिचक्या दिल्यात, त्यावर राणांनी सारवासारव केली आहे। तर बावनकुळेंप्रमाणेच खासदार अनिल बोंडेंनीही नवनीत राणांना भगव्याची आठवण करून दिली आणि त्यांच्यावर निशाणा साधलाय। पण ज्या आमच्या भाजपाच्या सीट आहे त्या पूर्ण सीटवर त्यांनी कमळाचाच त्या ठिकाणी प्रचार केला पाहिजे अशीच अपेक्षा आहे। कारण त्यांनी इतक्या सीट टाकलेल्या आहे की आता ती जी आमची युती झालेली आहे ती युती आता किती नैसर्गिक राहील, किती ती जी काही वस्तुयुती आहे त्याच्या आधारावर चर्चा केली। नैसर्गिक युती व्हावी असा विचार केला होता, आम्ही तशा जागाही सोडलेल्या आहेत, त्या ठिकाणी कमळाचा काही उमेदवार टाकला नाही। पण रवी राणाजी यांनी अनेक ठिकाणी कमळाचे विरुद्ध उमेदवार टाकले आहे, तर त्यांनी ते नको टाकायला पाहिजे होते असं आमचा अपेक्षा होती। शेवटी त्यांनी त्याच्या पक्षाचा निर्णय करायचा आहे, त्यांच्या पक्षाचा निर्णय मी करू शकत नाही। पण आमच्याही भाजपच्या नेत्या त्यांच्याकडे एकत्र परिवार आहेत, त्यामुळं एकत्र परिवार आपल्याकडे असल्यामुळं मी सुद्धा गेलो पालकमंत्री म्हणून। शेवटी भाजपाच्याही नेत्याच्या परिवारात राहतात, त्यामुळे भाजपच्या नेत्यांशी म्हणजे नवनीत राणांशी आम्ही बोललो, रवी राणांशी बोललो। विरोधकांचं काम आहे सगळे आरोप करणं, आमचं काम आहे जनतापर्यंत पोहोचणं आणि जेन्युन जे कमळचे भक्त आहेत, जे कमळला फॉलो करतात, जे कमळसाठी इमानदारीने लोकसभामध्ये विधानसभामध्ये काम केलं, त्याच्यासाठी नवनीत राणा प्रचार करत आहे। विरोधात काम केलं तर भाजप पक्ष मोठा आहे असं बावनकुळे म्हणतात। आमचा पक्ष खूप मोठा आहे। भारतीय जनता पार्टी सगळ्यात बिगेस्ट लार्जेस्ट पार्टी आहे पूर्ण देशामध्ये आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। स्टेजवरच्याही सगळ्यांना सांगतो, सगळ्या उमेदवारांना सांगतो की मतं सगळ्यांना मागाल तर फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचे मागा। एक वेळा जर का हा भगवा घातला आहे तर जुनं विसरून जा। माझा सख्खा भाऊ जरी उभा असता, शिवसेनेवर उभा असता, कोणत्या दुसऱ्या पक्षावर YSPवर उभा असता, राष्ट्रवादीवर उभा असता, अजित पवारवर उभा असता, काँग्रेसवर उभा असता, कोणत्याही पक्षावर उभा असता तरी मी भगव्याला प्रामाणिक राहील। लोकसभामध्ये जेव्हा बरेचशा लोकांनी बाहेर निघून लोकसभामध्ये कमळाचा विरोध केला, मी एक गोष्टी सांगते, कमळाचा दुपट्टा घातलाय, कमळामध्ये राहून कमळाचा विरोध केला तर त्याला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा। कोणी असन्मान आमचे नेते आमच्या सोबत बसलेले, आमच्या मंचावर बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मी एक विनंती करत, ज्यांनी जेव्हा काम केलं त्यांच्या विरोधात आपल्याला काय करायचं आहे ते खुलेआम आहे। अरे भगवे का रंग इतना फीका नहीं है कि 4 दिनों के लिए भगवा बेचकर किसी और का काम करेंगे, पर जो भगवे के साथ बेईमानी किया उसको भी छोड़ने वाले नहीं है, इतना याद जरूर रखना है। एकीकडे भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या असं नवनीत राणा म्हणतायत, त्याच वेळेला त्यांचे पती रवी राणांच्या पक्षाचे जे उमेदवार भाजपच्या उमेदवारांच्या समोर उभे आहेत त्यांना निवडून देण्याचं आवाहन करतानाचा त्यांचा व्हिडिओही समोर आलेला होता। त्यामुळे आता अमरावतीमधील सामान्य मतदार नेमकं कोणतं ऐकणार आणि कोणाला मतदान करणार हा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय।